जय शिवराय मित्रांनो। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या विरोधात चांगलीच बॅटिंग करतायत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, पण या चर्चेमध्ये मिठाचा खळा टाकण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। प्रकाश आंबेडकरांनी तर ठाकरे व पवारांची थेट राजकीय कुवत काढली आहे। मात्र एवढं होऊन सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प आहेत का? तर त्याचीच काही कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। पक्ष फुटल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे व शरद पवार यांची सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की ते आगामी निवडणुकीत कमबॅक करू शकतात असा विश्वास अनेक पत्रकारांनी व राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे। मात्र या विश्वासाला तडा देण्याचं काम एक नेता करत आहे आणि तो नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर। प्रकाश आंबेडकर ठाकरे व पवारांचे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत, पण आंबेडकर या दोन नेत्यांवर अशा प्रकारे टीका करत सुटले आहेत जणू ते ठाकरे व पवारांचे विरोधक असावे। प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की फुटलेल्या पक्षांनी स्वतःची राजकीय ताकद बघावी आणि मगच जास्त जागांची मागणी करावी। आता एक गोष्ट तर सगळ्यांना मान्य आहे की पक्ष फुटला असला तरी उद्धव ठाकरे व शरद पवारांची राजकीय ताकद प्रकाश आंबेडकरांपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे, पण तरीही ठाकरे व पवार गप्प राहून हा अपमान सहन करतायत आणि त्यामागे कारण वंचित बहुजन आघाडीमागे असलेल्या राजकीय शक्तीचा आहे। नवबौद्ध व अनुसूचित जातींमध्ये प्रकाश आंबेडकरांची चांगली पकड आहे। 2019च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकींमध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता। अनेक मतदारसंघांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते, ज्याचा मोठा फटका आघाडीला बसला होता। वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार विधानसभेत नसला तरी प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस, शरद पवार व उद्धव ठाकरे यांची किमान 10% मतं खाण्याची शक्ती प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे। आणि हेच कारण आहे की प्रकाश आंबेडकरांच्या अवास्तव मागण्या व जहरी टीका दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जात नाहीयेत। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये राहिल्यास याचा मोठा फायदा आघाडीला होऊ शकतो हे उद्धव ठाकरे व शरद पवारांना चांगलंच माहिती आहे। प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढले तर मतविभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीला होणार व ठाकरे पवारांच्या जागा कमी होणार असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। हीच संधी बघून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीकडे जास्त जागांची मागणी करत आहेत। आधीच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस जास्त जागांसाठी अडून बसल्यानं आघाडीत बिघाडीची चिन्ह दिसू लागली आहे। मात्र जागा वाटपाचा मुद्दा आम्ही बसून सोडवू असा विश्वास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत, पण हा वाद नक्की सुटेल का? प्रकाश आंबेडकरांना जागा वाटपात खुश करून आघाडीचे नेते त्यांना सोबत ठेवण्यात यशस्वी होतील का असे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय। तुम्हाला एक नागरिक म्हणून याबद्दल काय वाटतं? प्रकाश आंबेडकर खरंच महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।